माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री नागनाथ देवस्थान श्री वीरशैव वधूवर सूचक व समुपदेशन केंद्राचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला। ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी 1 जून रोजी विविध सामाजिक उपक्रमांचं आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यानिमित्त विजापूर रोड परिसरातील श्री जागृत नागनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं श्री नागनाथ मंदिर इथं श्री वीरशैव वधूवर सूचक व समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली। याचा शुभारंभही मोठ्या उत्साहात करण्यात आला। प्रारंभी मंदिराचे ट्रस्टी चेअरमन माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांनी श्री नागनाथांची मनोभावे पूजा करून आरती केली। त्यानंतर त्यांच्या हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी AG पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे चेअरमन सिद्धेश्वर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। स्वागतपर प्रास्ताविक करताना विश्वनाथ आमणे यांनी श्री नागनाथ मोफत श्री वीरशैव वधूवर सूचक व समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा उद्देश स्पष्ट केला। यावेळी मंदिराचे विश्वस्त विजयकुमार रामपुरे यांच्यासह अन्य विश्वस्तांच्या हस्ते शिवशरण अण्णा पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला। याचबरोबर वधूवर सूचक केंद्र व्यवस्थापक अरविंद लोणी, गौरीशंकर नरोणे, विश्वनाथ स्वड्डे, राजाराम दसगोंडे यांचाही सत्कार करण्यात आला। या प्रसंगी शेखर देशमुख, राजश्री भादुले यांच्यासह मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून शिवशरण अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं। कार्यक्रमाला शिवराया बुकानुरे, शिवशिंपी समाज विश्वस्त दयानंद विजापुरे, राजू चोळले, शिवशिंपी समाज अध्यक्ष शिवानंद नसली यांच्यासह बाबूराव संगेपांग, वेदमूर्ती सिद्धय्या स्वामी, वीरेश स्वामी, नागनाथ कंठीकर, राजू बिराजदार, हनुमंत पाटील, सकलेश बाबुळगावकर, सिद्धाराम कोरे, दशरथ गुरव, गंगाधर पाटील, गिरीश सरवदे, धनराज जानकर, सक्षम पाटील, लायन्स क्लब सोलापूर मेट्रोचे अध्यक्ष विश्वनाथ आवटे तसंच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। श्री वीरशैव वधूवर सूचक व समुपदेशन केंद्राचा शुभारंभ होताच नाव नोंदणीला देखील तितक्याच उत्साहात सुरुवात झाली। याचा लाभ घेण्याचं आवाहन या निमित्तानं करण्यात आलं आहे। 500 ರೂಪಾಯಿ ಕೊಡು, ನಾನು 500 ರೂಪಾಯಿ ಕೊಡು, ನಿಮಗೆ ಟೋಪಿ ಟಾವೆಲ್ ಬೇಡ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಆಗಲಿ। ನಾನು ನನ್ನ ಮಗನಿಗೆ ಕನ್ಯೆ ನೋಡುವಾಗ ನಾನೇ 500 1000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡುತ್ತಿದ್ದೇನೆ। ಆದರೆ ದೈವ ಯೋಗದಿಂದ ನಿಜವಾಗಿ ಹೇಳುತ್ತೇನೆ, ನಾಗನಾಥ ದೇವರ ಕೃಪೆಯಿಂದ ನನ್ನ ಮಗನದು ತನ್ನದೇ ಆಗಿ ಬಂದಿತ್ತು। ನನ್ನ ಸೊಸೆಯು ಕೂಡ ಈಗ ನೌಕರಿ ಇದ್ದಾಳೆ, ನನ್ನ ಮಗನು ಕೂಡ ಫಾರ್ಮಸಿಯಾಗಿ ನೌಕರಿ ಇದ್ದಾಳೆ। ನನಗೆ ದೇವರ ಕೃಪೆಯಿಂದ, ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ಕೃಪೆಯಿಂದ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಾನು ಒಳ್ಳೆಯ ಕುಟುಂಬ ಗೃಹಸ್ಥನಾಗಿದ್ದೇನೆ। अत्यंत आवश्यक आपल्या एरियामध्ये केलं हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। या अनेक आम्ही कार्यक्रमात सहभागी पण होतो आणि सर्वांना तो लिहिलेला आहे तो पण आम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ। आम्ही निश्चित सांगते 2 शब्द बोलून वधूवर किंवा लग्न जमणे ही फार कठीण गोष्ट होत आहे, कारण सगळी मुलं आता IT जमान्यात आहेत, नोकऱ्याला इकडे तिकडे असतात। एक मुली बघायला किंवा एका मुलाला बघायला जायचं म्हटलं तर एकाला कमीत कमी 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो आणि प्रत्येक पालकांना हे परवडलंच असं नाही आहे आणि मुलींच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत। तर या ठिकाणी अण्णांच्या मनात एक संकल्पना होती की आपण समाजासाठी काहीतरी करावं, म्हणून हे वधूवर सूचक केंद्र, नुसतं सूचक केंद्र नव्हे तर आता तात्पुरतं आम्ही सध्या वीरशैव समाजातलं या ठिकाणी चालू करत आहोत। वीरशैव समाज म्हणलं तरी त्यात 10-12 पोटजाती आहेत। मग आज वीरशैव समाजामध्ये एकाच पोटजातीत विवाह करण्याऐवजी प्रत्येक पोटजातीतले जर आपण एकमेकाला मुलं दिले आणि मुलांना घेतले तर त्याचीही प्रगती होणार आहे, कारण आज मुलींची संख्या कमी आहे, मुलांचंही एकाच समाजामध्ये लग्न जमणं थोडं अवघड होतं आहे। तर एक समुपदेशन म्हणजे चांगले जोडीदार असेल, त्याच समाजाचे असतील तर जोडायला काय हरकत आहे, असं एक समुपदेशन केंद्राचा एक या ठिकाणी उद्देश आहे।